इयत्ता 8वी 9वी आणि 10वीच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये 2 मार्कांसाठी मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच यूजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड अशा प्रकारचा प्रश्न असतो. या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेल्या शब्दापासून त्या शब्दातील अक्षरांचा वापर करून 4 शब्द बनवायचे असतात. या 4 शब्दांसाठी 2 मार्क्स असतात. दिलेल्या शब्दातील अक्षरांपासून विविध पद्धतीचा वापर करून सहजपणे जास्तीत जास्त शब्द कसे बनवता येतात हे आपण शिकणार आहोत. त्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करू शकतो. पहिला, फिक्स शब्दांच्या जोड्या. आपल्याला दिलेल्या शब्दापासून फिक्स शब्दांच्या जोड्या बनवता येतात का हे पाहून घेऊ. आपल्याला दिलेला शब्द आहे ॲडव्हर्टाइजमेंट. या शब्दापासून नेट शब्द बनेल. नेट पासून 10 हा शब्द बनतो. टी हा शब्द तयार झाला तर टी पासून ईट हा शब्द तयार होतो. डिअर शब्द तयार झाला तर डिअर पासून रीड शब्द तयार होतो. मीट पासून टीम शब्द तयार होतो. अशा प्रकारे अशा जोड्या लक्षात ठेवल्यास फिक्स तयार होणारे शब्द सहज मिळवता येतात. डिअर पासून जसा रीड बनतो तसा रीड पासून रेड बनतो. डिअर पासून इयर बनतो. असे 4 शब्द सहज मिळवता येतात. मीट पासून टीम हा शब्द बनतो. टीम पासून टी बनतो आणि टी पासून ईट बनतो. तसंच मीट पासून मॅट हा शब्द बनतो. अशा प्रकारे विविध शब्द आपल्याला तयार करता येतात. त्यानंतर दुसरी पद्धत, दिलेल्या शब्दांमधील अक्षरांच्या मदतीने प्रत्येक अक्षरावरून सुरू होणारे शब्द शोधून नवीन शब्द तयार करता येतील. ॲडव्हर्टाइजमेंट या शब्दातील पहिले अक्षर ए आहे. ए वरून अँट, डी वरून डेट, व्ही वरून वेट, ई वरून इयर, आर वरून रेड, टी वरून टेस्ट, आय वरून शब्द बनवता येत नाही म्हणून तो सोडून देऊया. एस वरून सेंट, ई वरून इव, एम वरून मीट, ई वरून अगोदर शब्द बनवलेला आहे, एन वरून नेम, टी वरून ट्री, टाइम, टाईड असे शब्द बनवता येतील. यामध्ये आपण शब्दातील प्रत्येक अक्षरावरून एक एक शब्द बनवायचा प्रयत्न केला. तिसरी पद्धत, बनवलेल्या शब्दांचे यमक जुळणारे शब्द बनवणे. डेट या शब्दापासून रेट, मेट असे शब्द बनतात. रेट पासून रॅट हा शब्द बनतो. मेट पासून मॅट हा शब्द बनतो. इयरचे यमक जुळणारे शब्द पुढील प्रमाणे बनवता येतात. इयर, नियर, डियर. सेंट पासून टेंट, स्टीम पासून टीम, सेड पासून एड असे शब्द बनवता येतात. मीट चे यमक जुळणारे शब्द सीट, नीट, ट्रीट, मीट हे शब्द बनवता येतील. टाईडशी यमक जुळणारे शब्द साईड, राईड हे शब्द आपल्याला बनवता येतील. टेस्ट या शब्दाचे नेस्ट, रेस्ट, ईस्ट हे यमक जुळणारे शब्द तयार होतील. पुढचा प्रकार, बनवलेल्या शब्दांपासून उपशब्द बनवणे. आपण रेट हा शब्द बनवला तर रेट पासून टियर, टियर पासून टी, टी पासून ईट, टियर पासून इयर असे शब्द आपण बनवू शकतो. नीट हा शब्द बनवला तर त्यापासून नेट, नीट पासून ईट, ईट पासून टी असे शब्द आपल्याला बनवता येतील. या पद्धतीने सराव केल्यास आपल्याला सहजपणे अनेक शब्द बनवता येतील. एका शब्दापासून 4 नाही तर 40च्या पेक्षा जास्त आपल्याला शब्द सहजपणे बनवता येतील. ग्रँडडॉटर या शब्दातील अक्षरांचा वापर करून आपल्याला जेव्हा नवीन शब्द बनवायचे असतात त्यावेळेस ग्रँडडॉटर पासून एक शब्द बनवून त्या शब्दापासून विविध वेगवेगळे शब्द कसे बनवता येतील हे आपण आता बघणार आहोत. ग्रँडडॉटर पासून हार्ट हा शब्द जर आपण बनवला तर हार्ट पासून हियर, हियर पासून इयर, हार्ट पासून आर्ट, टियर, हेट, टी, टी पासून ईट असे वेगवेगळे शब्द आपल्याला बनवता येतात. जर आपण ग्रँडडॉटर पासून गेट हा शब्द बनवला तर गेट पासून GET गेट, टी, टी पासून ईट,
टॅग असे शब्द बनवता येतील. जर आपण रेट हा शब्द बनवला RAT तर त्यापासून रॅट, टार, ईट, टी हे शब्द बनवता येतात. जर आपण ग्रेट हा शब्द बनवला तर ग्रेट पासून त्याला यमक जुळणारे गेट, डेट, रेट, हेट अशा यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या आपण बनवू शकतो. डिअर या शब्दाशी यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या जसं डिअर, गिअर, रिअर, हिअर असं आपण बनवू शकतो. डिअर या शब्दापासून रीड हा शब्द बनवता येईल. रीड पासून रेड, डिअर पासून इयर असे शब्द आपल्याला बनवता येतात. त्यानंतर ग्रँट या शब्दापासून हँड, अँड हे शब्द बनतील. शिवाय समोर दिलेल्याप्रमाणे आपण इतरही छोटे छोटे शब्द ग्रँडडॉटर या शब्दापासून बनवू शकतो. आपल्याला परीक्षेमध्ये फक्त 4 शब्द बनवायचे असतात, पण आपण 40 पेक्षाही जास्त शब्द सहजपणे या पद्धतींचा वापर करून बनवू शकतो. अशा प्रकारे सराव केल्यास आपल्या सगळ्यांना परीक्षेमध्ये 2 पैकी 2 मार्क सहजपणे मिळतील याची मला खात्री आहे.